तर मित्रांनो, आता आपण गुरुद्वाराचे दर्शन करून निघालो होतो माहूरगडला जाण्यासाठी. माहूरगड येथील श्री रेणुका माता शक्तीपीठ हे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र देवी मंदिरापैकी एक आहे. माहूरगडला जात असताना रस्त्याने ही नदी उलट दिशेने वाहताना दिसते. ही कुठली नदी आहे तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माहूरगडला पहिल्यांदाच आल्यामुळे मंदिर जसे जसे जवळ येत होते तशी तशी उत्सुकता वाढत जात होती. इथला हा निसर्ग आणि इथले हे वातावरण मनाला एक वेगळीच प्रसन्नता देत होते. पौराणिक मान्यतेनुसार देवी सती यांच्या शरीराचा एक भाग येथे पडला, त्यामुळे हे शक्तीपीठ म्हणून पूजले जाते. श्री रेणुका माता शक्तीपीठ हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तीपीठापैकी एक मानले जाते. मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुमारे 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात. गडावरती आल्यानंतर इथे देवीला दाखवण्यासाठी विडा मिळतो. खरं तर आमचा हा विडा घ्यायचा काहीच प्लॅन नव्हता, पण ह्या छोट्या मुलाचे कष्ट बघून आमचे मन आपोआप त्याच्याकडे वळले. आता इथून विडा घेऊन रेणुका माताला दाखवला आणि रेणुका माताचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. आणखी पुढचा प्रवास बाकी आहे, त्यामुळे आताच आपल्या पेजला फॉलो करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.